गुरुदैव दत्त. अढळ भक्ती आणि श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं दिव्य प्रकटीकरण. कुमसीचे त्रिविक्रम भारती, तुळजापूरचे नंदी आणि हिप्परगीचे केवी नरहरी अशी श्री गुरुचरित्रामध्ये अढळ भक्तीची 3 तेजस्वी उदाहरणं आहेत. त्रिविक्रम भारती हे श्री नृसिंहाचे, नंदी श्री तुळजाभवानीचे, तर नरहरी कवी श्री कल्लेश्वर महादेवाचे अनन्य भक्त होते. आपापल्या आराध्य दैवतावर अढळ श्रद्धा असूनही श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू हे परब्रह्म आहेत याविषयी त्यांच्या मनात संशय होता. त्या संशयाचं निरसन करण्यासाठी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी त्यांना अद्वितीय दैवी अनुभव दिले. त्रिविक्रम भारतींच्या शंकेचं निरसन करण्यासाठी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी त्यांना आपल्या विराट विश्वरूपाचं दर्शन घडवलं. त्या दिव्य रूपामध्ये सगळी चराचर सृष्टी आणि ब्रह्मांडामध्ये सामावलेले श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू पाहून त्रिविक्रम भारती त्यांना अनन्य भावानं शरण आले. तुळजापुरातील नंदी हे श्री तुळजाभवानीचे भक्त असूनही श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंविषयी साशंक होते. त्यांचा श्वेत कुष्ठरोग श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी पूर्ण बरा केला. त्या चमत्कारानंतर मात्र नंदी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे एकनिष्ठ भक्त झाले. हिप्परगीचे नरहरी कवी श्री कल्लेश्वर महादेवाचे उपासक होते. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना मात्र सर्वसामान्य मानव मानून त्यांचं महात्म्य त्यांनी अमान्य केलं. तेव्हा श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू प्रत्यक्ष श्री कल्लेश्वर शिवलिंगातूनच प्रकट झाले. हे अद्भुत दर्शन पाहून नरहरी कवींचा संशय पूर्ण नष्ट झाला. या 3ही घटनांमधून हेच स्पष्ट होतं की श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू पूर्ण परब्रह्म असून भक्तांच्या कल्याणासाठी विविध रूप धारण करतात. गुरुदैव दत्त.